गोळीबाराच्या घटनेनं इचलकरंजी हादरले। या क्षणाची मोठी बातमी येते। गोळीबाराच्या घटनेनं इचलकरंजी हादरून गेलंय। कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात गोळीबार झालाय। जुन्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगार ओंकार काळेवर पोलिसांसमोरच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। कोल्हापुरातल्या खासगी रुग्णालयात ओंकार कांबळेवर सध्या उपचार सुरू आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्याच्यावरचा हा गुन्हेगार, एकूणच हे सगळं धक्कादायक प्रकरण आहे। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले जातात। शेखर, अतिशय धक्कादायक बातमी आहे। नेमका प्रकार काय घडलाय आणि पोलिसांनी काय माहिती दिली आहे? ऋषी बरोबर आहे, अगदीच धक्कादायक अशी बातमी आहे। कारण रेकॉर्डवरील गुन्हेगारावरती अगदी पोलिसांच्या समोर हा गोळीबार झालेला आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय इचलकरंजी मधली गुन्हेगारी जी आहे ती सातत्यानं वाढत चाललेली आहे आणि त्यावरती वचक जे आहे ते पोलिसांना बसवण्यामध्ये ते सपशेल अपयशी झालेत असंच म्हणावं लागेल। कारण पोलिसांच्या समोरच अशा पद्धतीनं गोळीबार जे आहेत ते आता होऊ लागलेले आहेत। संबंधित ओंकार कांबळे हा एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्यावरती गोळ्या ज्या आहेत त्या पोलिसांसमोर झाडलेल्या आहेत। त्याच्यावरती आता तात्काळच कोल्हापुरातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र या सगळ्या गोळीबाराच्या घटनेमुळे इचलकरंजी शहर जे आहे ते हादरलेलं आहे। सातत्यानं ही गुन्हेगारी जी आहे ती इचलकरंजीमध्ये वाढताना पाहायला मिळते आणि यावरती वचक बसवताना पोलिसांना अपयश त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच ही सगळी घटना जी आहे ती पूर्व वैमनस्यातून घडलेलं सध्या तरी माहिती मिळते। एक प्रेम प्रकरण देखील असल्याची देखील प्राथमिक माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते। मात्र सध्या या संदर्भात पोलिसांनी अधिकृत कुठलीही माहिती दिलेली नाही। मात्र या संदर्भातला गुन्हा ज्यावेळी नोंद होईल त्यानंतर या संदर्भातली माहिती समोर येईल। मात्र ही धक्कादायक बातमी जी आहे ती इचलकरंजीतून समोर येते। नक्कीच या सगळ्यावर आता कोल्हापूरचे पोलीस काय उत्तर देतात याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या माहितीबद्दल।